नमस्कार, मी भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत 5 वेगवेगळ्या प्रकारचे पराठे। हो, बरोबर ऐकलत, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तेही परफेक्ट 5 पराठे। सगळे पराठे भरपूर चविष्ट बनवणार आहे। तर मसाला पराठा, मिक्स व्हेजिटेबल पराठा, आलू पराठा, मुगाच्या डाळीचा पराठा आणि मेथीचा पराठा, हे सगळे पराठे तुम्ही दही लोणचं बरोबर खाऊ शकता आणि मेथीचा पराठा तर तुम्ही चहा बरोबरही खाऊ शकता। खूप छान लागतो। ऐकून आले ना तोंडाला पाणी, तर चला लवकर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मी हे बघा एक बाउल घेतलंय, याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि 2 मोठे चम्मच बेसन घेतलंय। हे आपण तिन्ही मिक्स करून घेऊया। पीठ सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यात 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत, 1 चम्मच आल्याची पेस्ट किसून घेतले, 1 चम्मच लसूण बारीक ठेचून घेतले, गरम मसाला 1 चम्मच, लाल मसाला 1 चम्मच, पाव चम्मच हळद, काळी मिरी अर्धा चम्मच, चाट मसाला 1 चम्मच, आमचूर पावडर 1 चम्मच, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर घालू याच्यात, थोडा पुदिना आणि 2 चम्मच तेल। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा इतकं सॉफ्ट पाहिजे। आता आपण याच्यावर थोडंसं तेल घालूया। आता हे पीठ आपण 10 मिनिटं असंच ढाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण थोडं पीठ घेऊया याच्यातलं। तुम्हाला किती कसा पराठा पाहिजे, जाड पातळ, त्या हिशोबाने पीठ घ्या तुम्ही।
थोडंसं तूप लावायचं. आता पुन्हा आपण इथे पीठ घेऊया. तुम्हाला कशा आकाराची पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही लाटू शकता. हे बघा, अशी जाडसरच ठेवायची कारण पराठा आहे हा म्हणून. आता आपण याला भाजून घेऊया. बघा, तवा गरम आहे. आता आपण एका साईडून शेकून घेऊया. दुसऱ्या साईडूनही तूप लावूया. तुम्ही तूपच्या ऐवजी तेलही लावू शकता. हे बघा, आपले मसाला पराठा तयार आहे. हे पराठे तुम्ही दही किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतात. नुसते खाल्ले तरी खूप चविष्ट लागतात. तर नक्की बनवून बघा. बघा, एक बाउल गव्हाचं पीठ घेतलंय. याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडंसं तेल मिक्स करूया. आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया. बघा, पीठ मळून झालेलं आहे. आपण याला 10 मिनिटं असंच ठेवूया आणि याची स्टफिंग तयार करूया. हे बघा, मी 2 बटाटे घेतलेत, बॉईल केलेत. त्याला मॅश करून घेतलंय चांगलं. आणि एक कांदा घेतलाय, बारीक कटिंग केला एकदम. आपण हे घालूया याच्यात. कोथिंबीर घालूया. दोन मिरच्या आहेत हिरव्या, बारीक कट करून घेतले. आलं 1 चम्मच,
किसलेलं लसूण 1 चम्मच ठेचून घेतलंय, काळी मिरी अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, 1 चम्मच जिरं, लाल तिखट 1 चम्मच, चिली फ्लेक्स 1 चम्मच, चाट मसाला 1 चम्मच, चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं स्टफिंग तयार आहे, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून पीठ घेऊया. पीठ हे छान मुरले बघा. असा गोलाकार करायचा आणि आता आपण याला थोडंसं हाताने पहिला प्रेस करायचं आणि मग हलक्या हलक्या हाताने थोडं पुरी एवढं लाटून घ्यायचं आणि आपली स्टफिंग घ्यायची. तुम्हाला हवं तितके स्टफिंग भरा तुम्ही, कमी जास्त. आता हे आपण जसे मोदक करतो तसं वरच्या साईडला ओढायचं आणि एक्स्ट्रा आहे ते पीठ काढून घ्यायचं आणि हे जितकं होईल तितकं हाताने प्रेस करायचं. आता पीठ घ्यायचं, थोडं सुकं पीठ लावल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आणि हलक्या हलक्या हाताने चारी बाजू हळूहळू असं लाटायचं. असं स्टफिंग दिसायला लागलं म्हणजे आपली पराठा व्यवस्थित लाटला गेलेला आहे. हे बघा, एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून टाकायचं आणि आता आपण याला भाजून घेऊ. हे बघा, तवा गरम आहे, तर आपण शेकून घेऊया 2-3 मिनटं. मी तूप लावते,
तुम्ही तूपच्या ऐवजी तेल बटर वापरला तरी चालेल। हे बघा, आपले गरमागरम आलू पराठे तयार आहेत। तुम्ही याला दही बरोबर मस्त खाऊ शकता, खूप चविष्ट लागतील। बघा, इकडे मी थोडी शिमला मिरची घेतले, गाजर घेतले, फरसबी घेतले, थोडे वाटाणे घेतलेत आणि एक बटाटा घेतलाय, साल काढून असे कापून घेतलेत। ह्याला आपण स्वच्छ धुतलेलं आहे। आपण कुकरला लावूया, 4 ते 5 शिट्या काढून घेऊया। हे बघा, मी एक बाउल पीठ घेतलं आहे गव्हाचं। आपण त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया, मिक्स करूया। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ। आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचं नाही आहे। हे बघा, पीठ मळून झालेलं आहे। आता आपण 10 मिनिटं याला बाजूला ठेवूया आणि आपण कुकरला भाजी लावलेल्या आहेत त्या बघूया। हे बघा, भाज्या मी कुकरमधून काढून सगळं पाणी नितरून घेतलं। आता आपण याला चमचीने असं दाबून सगळ्या मॅश करून घेऊया। हे बघा, आपल्या भाज्या सगळ्या मॅश करून झालेल्या आहेत। आता आपण याच्यात मसाला ॲड करूया। एक कांदा घेतला आहे बारीक कापून, एक चम्मच लसूण बारीक ठेचलाय, अर्धा चम्मच आलं किसून घेतलंय, दोन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात, गरम मसाला अर्धा चम्मच, जीरा अर्धा चम्मच, धना पावडर 1 चम्मच, चाट मसाला 1 चम्मच, काळी मिरी अर्धा चम्मच, चिली फ्लेक्स 1 चम्मच, काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच, मीठ चवीप्रमाणे। आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊया। बघा, सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत। आता याला आपण बाजूला ठेवूया आणि आपलं पीठ बघूया। हे बघा, पीठ पण छान मुरलंय आपलं।
पीठ असं पुन्हा एकदा मळून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवा. असं थोडं पीठ सुकं घ्यायचं. एकदम पातळ नाही करायची, आपल्याला थोडी जाडसर ठेवायची. आता आपण थोडं स्टफिंग घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त स्टफिंग घेऊ शकता. चारी बाजून असं पीठ घ्यायचं. आता हे एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचे. आता हे हलक्या हाताने लाटून घ्यायचे. एकदम पातळ नाही करायचे, पराठे आहेत म्हणून जाडच ठेवायचे. आता तयार आहे. आता आपण याला भाजून घेऊया. बघा तवा गरम आहे. आता आपण पहिल्या साईडून शेकून घेऊया 2-3 मिनटं. हे बघा आपले मिक्स व्हेजिटेबल पराठे तयार आहेत. तुम्ही हे लोणच्याबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की बनवून बघा. हे बघा मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली, स्वच्छ धुवून 3 तासापासून भिजत ठेवलेली. ही बघा किती छान फुलले. आता आपण ह्याला गॅसवर ठेवूया. 3 ते 4 मिनटं फक्त शिजवून घेऊया, जास्त नाही शिजवायची. हे बघा आपली डाळ शिजलेली आहे. हे बघा आखी शिजवलेली नाही. आता आपण ह्याचा चाळणीमध्ये टाकून पूर्ण पाणी काढून घेऊया आणि वरती थोडं थंड पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये थोडं जाडसर पाणी न घालता वाटून घेऊया. बघा इथे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं 1 बाउल. त्याच्यात मीठ घालूया.
थोडंसं तेल घालूया. मिक्स करूया व्यवस्थित. आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया. बघा पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि याचं स्टफिंग बघूया आपण. हे बघा मुगाची डाळ आपण मिक्सरला वाटून घेतले पाणी न घालता. आता आपण याच्यात एक कांदा घालूया. आलं किसून घेतलं. लसूण बारीक ठेचून घेतलंय. 2 हिरव्या मिरच्या, काळी मिरी अर्धा चम्मच, ओवा अर्धा चम्मच, जीरं अर्धा चम्मच, चिली फ्लेक्स 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, आमचूर पावडर 1 चम्मच, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा मसाले सगळे मिक्स झालेले आहेत. आता आपण पीठ बघूया. बघा इतका गोळा घेतला आहे मी. आता आपण थोडंसं पीठ लावूया. त्यात थोडंसं मिश्रण घालूया. तुम्ही पराठा तुमच्या हिशोबाने लहान मोठा करू शकता, म्हणजेच त्याप्रमाणे मिश्रण घेऊ शकता कमी जास्त. एक्स्ट्रा पीठ काढून टाकूया.
हलक्या हलक्या हाताने लाटून घेऊया. बघा पराठा लाटून झालेला आहे. आता आपण याला भाजून घेऊया. तर आपण याला 2-3 मिनटं शेकून घेऊया. दुसऱ्या बाजूनही शेकूया. हे मुगाचे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागतात. हे दोन्ही बाजून छान भाजायचं याला. नक्की बनवून बघा, खूप चविष्ट लागतात. हे बघा, मी 1 वाटी मेथी घेतली. इथे 1 जुडी आणलेली, स्वच्छ धुवून आणि अशी बारीक कापून घेतले. देठं अजिबात घेतली नाही आहेत, नाही तर मग लाटताना प्रॉब्लेम होतो आणि खातानाही तोंडात आले की ते जास्त कडवट लागतात. आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतले, ताजी कोथिंबीर आहे ही. आता 1 वाटी मेथी आहे, तर आपल्याला 1.5 कप म्हणजेच 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ही मेथी घालायची आपल्याला. कोथिंबीर, दोन मोठे चम्मच बेसन घेतलं आहे मी. बेसन महत्त्वाचं आहे, बेसन टाकायचं विसरू नका. याच्याने मेथीचे पराठे सॉफ्ट होतात खूप. आणि हे बघा, मी असं ठेचून घेतलं आहे. आलं, लसूण आणि मिरच्या, हे बघा हे प्रमाण घेतलं आहेत मी. 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आहेत 5 ते 6 आणि इतकं 2 इंच एवढं आलं, हे आपण घालूया याच्यात. आता सगळ्यात आधी आपण हे पहिलं मिक्स करून घेऊया. हे बघा, मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात मसाले घालूया. 1 चम्मच लाल तिखट घेतलं आहे मी, याच्याने कलर छान येतो. 1 मोठा चम्मच सफेद तीळ, 1/2 चम्मच हिंग, 1 मोठा चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच हळद,
1 चम्मच जिरं, चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा चम्मच मी आमचूर पावडर घेतले. हे ऑप्शनल आहे, पण लहान मुलं खात नाहीत मेथीचे पराठे. हे घातलं की चटपटा लागतो, म्हणून लहान मुलंही आरामात खातील, तर तुम्ही नक्की घाला हे. आणि इथे मी थोडा ओवा घेतला आहे. हा असा आपण हातावर घेऊन असा मसळून आणि मग असं चारी बाजूला टाकायचं. त्याच्याने वास छान येतो. इथे 2 मोठे चम्मच मी दही घेतले. याच्याने आपले पराठे भरपूर सॉफ्ट होतील. आता आपण हे मळून घेऊया. आधीच पाणी नाही घालायचं आहे, कारण मेथीमध्येही पाणी असते, कोथिंबीरमध्ये पाणी असते आणि आपण दही घेतलं आहे. मग ह्याच्यामध्येच किती पीठ मळता येईल तेवढं मळायचं आहे आपल्याला. हे बघा, इतकं मळून झालेलं आहे. आता मी पाणी घेते. थोडं थोडं पाणी घालून मळूया. जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही. जास्त घट्ट केलं तर पराठे आपले कडक होतात. बघा, पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याच्यात थोडं तेल घालूया. आणि तेल लावल्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं. म्हणजे आपल्या हाताला पीठ लागलेलं असते ते सुद्धा निघून जाते. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला 15 ते 20 मिनटं असं बाजूला ठेवूया. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल. 20 मिनटं झालेली आहेत. पीठ बघूया आपलं. आता मी बघा हाताला थोडं तेल घेते. असं व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं पीठ. आणि तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने गोळे तयार करायचे. हे बघा, मी एवढे घेते. आता सुकं पीठ घ्यायचं. लाटून घ्यायची.
मेथीचे पराठे, मेथीला पाणी भरपूर असतं, कोथिंबीर घातले त्यालाही पाणी असतं, म्हणून लाटताना सुकं पिठाची जास्त गरज पडते. तर सुकं पीठ लावून लावून ना लाटायचे. तुमच्याने जितकी होईल तितकी पातळ करायची, कडक होत नाही. पीठ खाली व्यवस्थित मळायचं. बघा, आता मी बाकी पण असेच तयार करून घेते. हे बघा, 3 पराठे मी लाटून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला भाजूया. बघा, तवा गरम आहे. मी गॅस फास्ट ठेवला आहे, कारण हे आपण पातळ लाटले, पटापट शेकून होतील. एक 2 मिनटंच लागतील फक्त पहिल्या साईडून शेकायला. मी बटर लावते, तुम्ही तूप तेल लावलं तरी चालेल. दुसरी आपल्याला अशी शेकून घ्यायची. हे बघा, आपले मेथीचे गरमागरम पराठे तयार आहेत. हे पराठे तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता किंवा बाहेर जाऊ शकता 3-4 दिवसासाठी, तर तुम्ही हे टिफिनमध्येही नेऊ शकता. खराब अजिबात होत नाहीत. नक्की बनवून बघा. हे बघा, सगळे वेगवेगळे प्रकारचे पराठे तयार आहेत. सगळे पराठे भरपूर छान लागतात. वेगवेगळी चव आहे सगळ्यांची. मेथीचा पराठा जास्त तर मुलं खात नाहीत, पण मी ज्या प्रकारे बनवले आहे त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा.
मुलं आवडीने खातील. तर ही सगळी रेसिपी बनवून नक्की बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हो, बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त राहा. बाय बाय.